myself AP Kadam from SGM College, Karad. This is 11th standard lecture. We are already started gravitation chapter. तर लास्ट लेक्चर आपण बघितलेले कोणते पॉईंट होते तर कनेक्शन विथ पोटेन्शियल एनर्जी विथ MgH या फॉर्म्युला. नेक्स्ट आपण जो बघितलेला कन्सेप्ट ऑफ पोटेन्शियल, हे दोन पॉईंट होते ते आपण डिस्कस केलेले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, अर्थ सॅटेलाइट्स अँड प्रोजेक्शन सॅटेलाइट्स, हे पॉईंट आहेत ते आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. मग एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय, एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय येते, एस्केप व्हेलॉसिटीलाच आपण एस्केप स्पीड देखील म्हणू शकतो. म्हणजेच काय येते बघा, फॉर एक्झाम्पल आपण काय घेतलेला आहे, अर्थ घेतलेला आहे. अर्थवरती एखादा एक तोफ आहे, इथून काय केलं या तोफेवरती, म्हणजे अर्थवरती काय केलेलं आहे, आपण एक तोफ ठेवलेली आहे, त्याच्यावरती काय करणार आहे, तिथून आपण एक ठराविक स्पीडने म्हणजे एक ठराविक व्हेलॉसिटीने काय करणार आहे, गोळा आहे तो बाहेर फेकणार आहे. गोळा बाहेर फेकल्यानंतर तो काय होईल, जेवढं स्पीड असेल त्याने वरती जाणार. नंतर काय होईल, आहे तसाच इथं सेंटर ऑफ, आपण अर्थलाच काय करतो, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो, तो काय करतोय, अट्रॅक्ट करतोय. अट्रॅक्ट केल्यानंतर तो काय होणार आहे, गोळा आहे तो काय होईल, खाली होईल. नेक्स्ट आपण अजून जर स्पीड वाढवलं याचं तर काय होईल, अजून वरती जाईल, परत आहे तसंच काय होणार आहे, खाली जाईल. जसं अजून स्पीड वाढवलं तर काय होईल, याच्यामध्ये तो काय होईल, मूव्ह होईल. म्हणजेच ही काय होईल, याच्यावरती या ऑर्बिटच्या अराउंडली काय होणार आहे, अर्थच्या अराउंड मूव्ह होणार नाही. अजून थोडंसं स्पीड वाढवलं तर त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती वाढवली तर काय होणार आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो काय होईल, बाहेर जाईल. म्हणजेच काय, तर याची जी व्हेलॉसिटी आहे ती याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होणार नाही, त्याची स्पीड इतका असणार आहे ते काय होणार आहे, ते बाहेरच्या बाजूला जाणार आहे. तो कशामध्ये बाहेर जाणार आहे, ते इन्फिनिटीमध्ये जाणार आहे. म्हणजेच काय, बाहेर कुठे पॉईंट गेलाय तो माहिती नाही, तो कुठे गेलेला आहे तर इन्फिनिटीमध्ये गेलेला आहे. हा जो पॉईंट इन्फिनिटीमध्ये आलेला आहे, इथले जे मॅक्झिमम आपण ही जी इनिशियल स्टेट आलेली आहे, इनिशियल व्हेलॉसिटी आपण जी म्हणतोय त्यालाच आपण म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी. ही जी व्हेलॉसिटी आहे ती कोणती आहे, एस्केप व्हेलॉसिटी आहे. फॉर एक्झाम्पल आपण दुसरं देखील घेऊ शकतोय, अर्थ वरती एका ऑब्जेक्टची हाईट वाढवली, त्याची व्हेलॉसिटी इथं काय येणार, हाईट वाढत वाढत जाणार, इथे आल्यानंतर त्याची व्हेलॉसिटी येईल झिरो. व्हेलॉसिटी झिरो आली तर हा ऑब्जेक्ट आहे तो काय होणार, आहे तसा खाली येणार. परत काय करणार, याची हाईट वाढवली, हाईट वाढवल्यानंतर देखील काय होणार आहे, वरती 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 जाईल. नंतर काय होईल, एक ठराविक अंतरावरती गेल्यानंतर तो काय होईल, आहे तसाच तो बॉल, इथून जर बॉल वरती वरती गेला तर तो ऑब्जेक्ट आहे तो काय होणार आहे, खाली येणार आहे. परत अजून आपण त्याची व्हेलॉसिटी वाढवली तर तो कशामध्ये जाणार आहे, तो इन्फिनिटीमध्ये जाणार. तो आहे, हा जो ऑब्जेक्ट आहे तो बॅक अर्थच्या साईडला बॅकला येणार नाही. म्हणजेच काय, याच्यावरती तेव्हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल तो कसा असणार आहे, झिरो असणार आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा येईल, तिथे झिरो असणार आहे. ते जी व्हेलॉसिटी आहे तेव्हा ते जे स्पीड आहे इथून ते इथपर्यंत गेलेलं आहे की जस्ट इन्फिनिटीकडे पोहोचले, जस्ट इन्फिनिटीकडे जाते ज्या स्पीडने किंवा ज्या व्हेलॉसिटीने, त्यालाच आपण म्हणतो एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी. मग याच्यामध्ये काय असणार आहे, पोटेन्शियल. आपण काय म्हणतो, जेव्हा इथून ते इथपर्यंत हा पॉईंट आहे इन्फिनिटीपर्यंत ट्रॅव्हल होत गेलेला, आपण फील्डमध्ये बघितलेलं होतं, इन्फिनिटीकडे ट्रॅव्हल तर इथे पोटेन्शियल एनर्जी कशी असते, प्रेझेंट असते. पोटेन्शियल एनर्जी देखील प्रेझेंट असते आणि कायनेटिक एनर्जी देखील मोशनमध्ये आहे. इथून ते काय झाले, मूव इथपर्यंत झाल्या म्हटल्यानंतर काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी देखील त्याच्यामध्ये. जर आपल्याला टोटल एनर्जी काढायची असेल तर फॉर्म्युला काय येतो, टोटल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, हा फॉर्म्युला असतो, बरोबर. पण याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी देखील प्रेझेंट आहे आणि पोटेन्शियल एनर्जी देखील प्रेझेंट आहे. कायनेटिक एनर्जी प्रेझेंट आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी कोणती असणार आहे, जी या ऑब्जेक्टची जर कायनेटिक एनर्जी काढायची तर ती किती असणार आहे, 1/2. हा जो मास आहे इथून तिथपर्यंत काय झालेला आहे, मास आहे, या ऑब्जेक्टचा हा मास आहे म्हणून स्मॉल m, आणि जी व्हेलॉसिटी आलेली आहे ती काय असणार, एस्केप व्हेलॉसिटी आलेली आहे, बरोबर का. हा जो पॉईंट आहे तो कशाकडे गेलेला आहे, इन्फिनिटीकडे गेलेला आहे. दॅट्स व्हाय आपण जी व्हेलॉसिटी घेतली तो किती असणार आहे, mv², एस्केप व्हेलॉसिटी. हा की काय झाली, कायनेटिक एनर्जी झाली. त्याच्यामध्ये जेव्हा कायनेटिक एनर्जीमध्ये आपण काय म्हणतो, इथून तिथपर्यंत एखादा पॉईंट आहे, ऑब्जेक्ट आहे तो मूव्ह होत असेल तर तिथे काय होते, आपण वर्क अप्लाय केलेलं आहे. वर्क अप्लाय केल्यानंतर ती जी एनर्जी आहे ती एनर्जी कशामध्ये स्टोअर केली जाते, तर पोटेन्शियल एनर्जीमध्ये. व पोटेन्शियल एनर्जी किती येतो, पोटेन्शियल
एनर्जी इन्फायनाईट मध्ये किती असतो तर -g m अपॉन r, बरोबर. r म्हणजे इथून ते पर्यंत रेडियस, g म्हणजेच काय असते तर युनिव्हर्स ग्रॅव्हिटेशनल व्हॅल्यू, m म्हणजे मास ऑफ दी अर्थ, स्मॉल m म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे तो. आता इथे आपण काय म्हणतोय टोटल एनर्जी आपल्याला काढायची तर ती किती असणार आहे तर कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, हे दोन्ही आपण इक्वल टू केले तर कसे कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय ना आपण टोटल एनर्जी घेतोय तर किती येईल बघा 1/2mv स्क्वेअर मायनस gm अपॉन r. आता याच्यामध्ये आपण जो एस्केप व्हेलॉसिटीचा पॉइंट बघतोय, एस्केप व्हेलॉसिटी ही किती पर्यंत असू शकते, किती व्हॅल्यू त्याची आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. मग किती किलोमीटर वरती तो असेल त्याच्यावरती येणार आहे तो पॉइंट आपण बघतोय. आता इथे बघा आपण काय म्हणतोय टोटल एनर्जी ही जी आहे एनर्जी ती काय म्हणतोय हा जो ऑब्जेक्ट आहे तो इंडिपेंडेंटली मूव्ह होतोय, कुठपर्यंत मूव्ह होतोय तो माहिती नाहीये, म्हणजेच हा जो फोर्स आहे तो कोणता फोर्स असणार आहे, इथे जी एनर्जी लागलेली ती कोणती असणार आहे कॉन्झर्व्ड असणार आहे. कॉन्झर्व्ड म्हणजे इंडिपेंडेंटली तो काय होतोय मूव्ह होतोय. दॅट्स वाय हे जे इक्वेशन आहे ते कसं असणार आहे 0 असणार आहे. 1/2mv स्क्वेअर मायनस gm अपॉन r इज इक्वल टू कसे असणार आहे 0 असणार आहे. मग हीच व्हॅल्यू आपण असे देखील लिहू शकतो 1/2mv स्क्वेअर इज इक्वल टू मायनस प्लस मध्ये गेलं तर किती gm अपॉन r, हे इक्वेशन येते, बरोबर का. दोन्ही काय होतंय म्हणजे जेवढी पोटेन्शियल एनर्जी आहे तेवढीच इक्वल टू काय असणार आहे कायनेटिक एनर्जी देखील त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. ते दोन्ही कशी असणार आहेत इक्वल टू असणार. आता याच्यामध्ये स्मॉल एम काय होईल कॅन्सल होतोय. आपल्याला काय करायचे तर एस्केप व्हेलॉसिटी काढायची. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजेच काय म्हटलेलं की जे असं एखादं ऑब्जेक्ट की ते बॅक अर्थकडे काय होतंय अर्थकडे पाठीमागे येत नाही त्याला आपण काय म्हणतोय एस्केप व्हेलॉसिटी म्हणतोय. मग v स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिणार आहे 2 इकडचं डिवाइडचा 2gm अपॉन r. v स्क्वेअरची व्हेलॉसिटी आपण कशी लिहू शकतोय आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी काढायची v इज इक्वल टू अंडर रूट मध्ये काय येईल 2gm अपॉन r. दिस इज द फॉर्म्युला ऑफ एस्केप व्हेलॉसिटी. कोणता आहे v इज इक्वल टू 2gm अपॉन r. आता g ची तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती असते 6.67 into 10⁻11 मीटर पर मीटर स्क्वेअर. m म्हणजे काय मास ऑफ दी अर्थ 6400 किलोमीटर. r म्हणजे काय आहे तर रेडियस आहे 6 into 6. मग ते ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये काय करायचं त्या पुट करायच्या. त्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे तर एस्केप व्हेलॉसिटी मिळणार. या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट केल्यानंतर व्हॅल्यू किती येते तर 11.2. या फॉर्म्युल्यामध्ये आपण जर व्हॅल्यू या सगळ्या पुट केल्या कॉन्स्टंट किती gm ची व्हॅल्यू जर पुट केली तर किती व्हॅल्यू येते तर 11.2 किलोमीटर पर सेकंड. ही जी व्हॅल्यू आलेली आहे ती म्हणजे कोणती व्हॅल्यू आलेली आहे तर एस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू आलेली आहे. एस्केप व्हेलॉसिटीचे व्हॅल्यू कुठे तो कुठपर्यंत ट्रॅव्हल करू शकतोय कुठून ते अर्थ पासून ते कुठपर्यंत त्याची व्हॅल्यू असू शकते त्याची किलोमीटर किती अंतर असू शकतं तर 11.2 किलोमीटर पर सेकंड. ओके, हा झाला कोणता तर एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी तुम्हाला समजले असेल. एस्केप व्हेलॉसिटी नंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉइंट असेल तुमचा अर्थ सॅटेलाइट. अर्थ सॅटेलाइट म्हणजे काय त्याच्या आधी आपल्याला माहिती पाहिजे सॅटेलाइट मीन्स काय. सॅटेलाइट म्हणजे काय. आता सॅटेलाइट म्हणजे काय एखादा एनी ऑब्जेक्ट जो रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ म्हणजेच काय अर्थच्या अराउंडली हा एक काय अर्थ आहे. ओके, अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व अराउंड दी अर्थ वन ऑब्जेक्ट म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे तो काय करतोय अर्थच्या अराउंडली मूव्ह होतोय. त्या ऑब्जेक्टलाच आपण म्हणतो सॅटेलाइट. त्याच ऑब्जेक्टला काय म्हणतो सॅटेलाइट. आणि अर्थ हा जो प्लॅनेट आहे एक प्लॅनेट असू शकतो किंवा अर्थ असू शकतो. जर अर्थच्या अराउंडली एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर त्याला आपण म्हणतो अर्थ सॅटेलाइट. त्यालाच काय म्हणतो आपण अर्थ सॅटेलाइट. काय तर अर्थच्या अराउंडली तो काय होतो मूव्ह होतो. मग अर्थ सॅटेलाइटचे
सॅटेलाइटचे 2 टाइप्स असतात. सॅटेलाइटचे 2 टाइप्स तुमच्या बुकमध्ये दिलेले नाही. एक नॅचरल सॅटेलाइट्स असेल आणि एक असेल तो प्रोजेक्शन, एक असेल तो आर्टिफिशियल सॅटेलाइट असणार. आता नॅचरल सॅटेलाइट म्हणजे काय, जो पहिल्यापासून असलेला, म्हणजेच काय, मून आहे तो कसा आहे तर नॅचरल सॅटेलाइट. मून काय होतो, सनच्या अराउंडली मूव्ह होतो. अर्थच्या अराउंडली काय होतो, मून आहे तो मूव्ह होतो. त्याला जो ट्रॅव्हल होण्यासाठी, म्हणजेच इथून अर्थच्या अराउंडली हा मून आहे तो काय होतोय, रिव्हॉल्व होतो. रिव्हॉल्व होण्यासाठी त्याला जो लागणारा टाइम आहे तो किती आहे तर 27 डेज आहे. त्याचा जो टाइम आहे तो किती असतो, 27 डेजचा टाइम असतो. तेच जर आपण आर्टिफिशियल सॅटेलाइट म्हणजेच मॅनमेड सॅटेलाइट्स, म्हणजे माणसाने तयार केलेले सॅटेलाइट, मग इंडियाने देखील लॉन्च केलेले आहेत, बाहेरच्या देशातून पण देखील आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे ते लॉन्च केलेले आहेत. मग सॅटेलाइटचा यूज कशासाठी केला जातो तर कम्युनिकेशनसाठी केला जातो. कम्युनिकेशनसाठी केला जातो. नंतर मॉनिटरिंग द वेदरसाठी, वेदरचे जे मॉनिटरिंग करायचं असेल, पाऊस येतोय, ऊन पडले जास्त आहे, त्याच्यासाठी ते चेक करण्यासाठी देखील आपण काय करू शकतो, सॅटेलाइटचा यूज करू शकतो. लोकेशन, स्पेसमधलं जे लोकेशन आहे ते कॅप्चर करण्यासाठी देखील आपण काय करू शकतो, सॅटेलाइटचा यूज करू शकतो. भरपूर ठिकाणी आपण सॅटेलाइटचा यूज करतो. आत्ता देखील आपण सॅटेलाइटचा यूज करू शकतोय कम्युनिकेशनमध्ये. फर्स्ट सॅटेलाइटचे 2 टाइप्स आहेत. एक आहे तो कम्युनिकेशन सॅटेलाइट, सेकंड असेल कोणता तर पोलर सॅटेलाइट. आता कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय, कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय, पोलर सॅटेलाइट म्हणजे काय, ते आपण आता डिस्कस करणार. आता कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय तर कम्युनिकेशन सॅटेलाइटला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट देखील म्हणतात. का, कम्युनिकेशन म्हणजे आपण जे टेलिव्हिजन बघतो, टेलिफोन यूज करतो, रेडिओ ऐकतो, ते कशावरून आलेले आहेत तर कम्युनिकेशन सॅटेलाइटवरून आलेले आहेत. ते अर्थच्या अराउंडली 24 आवर्ससाठी मूव्ह होतं. म्हणजे जो कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे तो अर्थपासून 3600 किलोमीटरवरती सेट केलेला आहे, लॉन्च केलेला असतो. तो लॉन्च केल्यानंतर तो जो रिव्हॉल्व होण्याचा टाइम आहे तो कितीचा असतो तर 24 आवर्सचा असतो. 24 आवर्सचा असतो. म्हणजेच किती, 24 आवर म्हणजेच 1 डे. त्याला जो मूव्ह होण्यासाठी जो वेळ लागणार आहे, रिव्हॉल्व होण्यासाठी जो वेळ लागतो कम्युनिकेशन सॅटेलाइटचा, तो किती असतो तर 1 डेचा असतो. आणि हा जो सॅटेलाइट आहे याला जिओ स्टेशनरी सॅटेलाइट का म्हणलेला आहे तर तो स्टेशनरी पद्धतीने मूव्ह होतो. स्टेशनरी म्हणजेच काय तर स्मूथ, जो असा बघितला तर आपल्याला असं वाटतं तो स्टेबल आहे, इथे स्थिर थांबलेला आहे, पण तो काय होतोय, मूव्ह होतोय. तो कशाच्या बरोबर मूव्ह होतोय तर अर्थ बरोबर सोबतच काय होतोय, तो मूव्ह होतोय. दॅट्स वाय त्याला आपण म्हणतो जिओ स्टेशनरी सॅटेलाइट देखील आपण कम्युनिकेशन सॅटेलाइटला म्हणतो. मग आता जो जिओ स्टेशनरी म्हणजे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे तो मूव्ह होण्याचे मूव्ह कुठून ते कुठून होतो तर वेस्ट टू ईस्टकडे होतो. म्हणजे त्याची जी लाईन असते ती कशी असते, या पद्धतीने, या बाजूने तो मूव्ह होतो, परत इकडे येतो, परत या बाजूने मूव्ह होतो. ते जे आहे ते म्हणजेच काय आलं, कम्युनिकेशन सॅटेलाइट. वेस्ट टू ईस्टकडे जातो तो, ते जो मूव्ह होतोय तो कोणत्या साईडला होतोय तर वेस्ट टू ईस्ट साईडला. तेच जर आपण बघितलं पोलर सॅटेलाइट, नेक्स्ट आहे तो कोणता असणार आहे, पोलर सॅटेलाइट असणार. आता पोलर सॅटेलाइट म्हणजे काय, पोलर सॅटेलाइटची रिव्हॉल्व होण्याचे तो जो पोलर सॅटेलाइट आहे तो अर्थपासून 500 ते 600 किलोमीटरवरती लॉन्च केलेला आहे. 500 ते 600 किलोमीटरवरती काय केलेला आहे तो लॉन्च केलेला आहे. म्हणजे अर्थपासून खूप जवळ आहे. त्याचं जे लॉन्चिंग आहे ते कसं आहे, अर्थपासून जवळ आहे. आणि त्याची जी रिव्हॉल्व होण्याचा टाइम आहे तो 85 मिनिट्स आहे. म्हणजे 85 मिनिट्स मीन्स 1.5 तास पण नाही, त्याच्यापेक्षा देखील कसं कमी आहे, एवढा त्याचा रिव्हॉल्व होण्याचा टाइम आहे. मग पोलर सॅटेलाइट आहे तो मूव्ह कुठून ते कुठपर्यंत होतो तर तो नॉर्थ पोल पासून ते साऊथ पोल या पद्धतीने मूव्ह होतो. नॉर्थ पोल पासून ते साऊथ पोलकडे. जसं कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे तो वेस्ट टू ईस्टकडे मूव्ह होतो, तसंच पोलर सॅटेलाइट आहे तो कुठून ते कुठपर्यंत नॉर्थ टू साऊथ पोलकडे मूव्ह होतो. आणि याचे जे टाइम पिरियड आहे तो किती असणार आहे, 85 मिनिट्सचा असतो. म्हणजे 1.5 तास पण नाही. आणि तो जर कम्युनिकेशन सॅटेलाइटचा बघितलं तर 1 डेचा म्हणजे 24 आवर्सचा
सॅटेलाइटचा टाइम आहे. आता ह्याच्यामध्ये जर आपण पोलार कम्युनिकेशन सॅटेलाइटचं तर मग टेलिव्हिजन, रेडिओ ह्याच्यासाठी आपण काय करतोय, कम्युनिकेशन सॅटेलाइटचा यूज करतोय. पोलार सॅटेलाइटचा यूज काय करतोय, तर अर्थ जे स्पेसमधले एखादे ऑब्जेक्ट असते ते कॅप्चर करण्याचे काम तो काय करतो, तर पोलार सॅटेलाइट. त्याच्यामध्ये काय करतात, तर कॅमेरा सेट केलेला असतो. कॅमेरा सेट करून अर्थमधले जेवढे ऑब्जेक्ट्स असतात त्याचे काय करतात, फोटो कॅप्चर करून ते पाठवण्याचं काम पोलार सॅटेलाइट करतो. ओके, दोन्ही पॉईंट समजलेले आहेत. ह्याच्यामध्ये काय करतात, कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजेच काय येते, तर अर्थच्या अराउंडली मूव्ह होतो, त्यालाच रिव्हॉल्व होतो, त्यालाच आपण काय म्हणतो, सॅटेलाइट. आता ह्याच्यावरती त्याचेच दोन आपण बघितलेले होते, कोणकोणते, त्याच्यामध्ये कम्युनिकेशनसाठी यूज केला जातो पोलार सॅटेलाइट. मग आपण त्याच्यामध्ये दोन पॉईंट बघितलेले कोणकोणते, तर कम्युनिकेशन सॅटेलाइट म्हणजे काय, पोलार सॅटेलाइट म्हणजे काय. आता कम्युनिकेशन सॅटेलाइट आहे तो काय होतोय, वेस्ट टू ईस्ट मूव्ह होतो. पोलार सॅटेलाइट आहे तो नॉर्थ टू साऊथ पर्यंत मूव्ह होतो. आणि जो ट्रॅव्हल होण्याचा टाइम आहे कम्युनिकेशन सॅटेलाइटचा तो किती असतो, तो 1 डेचा असतो. आणि तोच पोलार सॅटेलाइटचा असेल तर तो किती असतो, तर 85 मिनिट्सचा असतो. ओके, आता याच्यामध्ये लॉन्चिंग कशा पद्धतीने केलं जातं, सॅटेलाइटचं जे लॉन्चिंग आहे ते कशा पद्धतीने केलं जातं, म्हणजे त्याची हाईट कशी असते ते आपण बघणार आहोत. त्याच्यात नाव आहे प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. त्याचं जे नाव आहे ते काय आहे, प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट. मग त्याच्यामध्ये प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइटमध्ये डिफरंट केसेस आहेत. मग आपण मगाशीच बघितले प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट म्हणजेच काय आहे, तर डिफरंट केसेस कोणकोणत्या आहेत, तर याच्यामध्ये एक आहे VH इज लेस दॅन VC. VH मीन्स काय, तर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी अँड VC मीन्स काय येते, तर क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि यालाच आपण परत VE मीन्स काय मगाशीच आपण सांगितले, तर एस्केप व्हेलॉसिटी. ओके, हे पॉईंट आहेत ते आपल्याला नंतर लागणार आहेत, दॅट्स वाय मी इथे घेतलेले आहेत प्रोजेक्शन सॅटेलाइटमध्ये. प्रोजेक्शन सॅटेलाइट म्हणजेच काय येतं, तर जे सॅटेलाइट आहे ते लॉन्च कशा पद्धतीने केले जाते. एक रॉकेट जर आता इथे अर्थ ठेवलेला आहे, बरोबर, अर्थ आहे, अर्थ ठेवलेला अर्थ आहे. अर्थमध्ये आपण काय करतो, रॉकेट ठेवतो. सिंगल रॉकेटने तो लॉन्च होऊ शकत नाही, डबल रॉकेट 2 रॉकेटचा यूज करावा लागतो. मग इथून लॉन्च केल्यानंतर तो काय होणार आहे, वरती जाणार या हाईटला. एक ठराविक हाईट दिलेली असते, त्या हाईटला काय होतो, तो लॉन्च होतो. आता लॉन्च केल्यानंतर म्हणजेच की काय झाली, हाईट म्हणजेच ती काय झाली, हॉरिझॉन्टल. आता ही जी व्हेलॉसिटी आलेली आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे, ऑब्जेक्टला आपल्याला जर हॉरिझॉन्टल पाठवायचं असेल तर जो सॅटेलाइट आहे मूव्ह होताना हॉरिझॉन्टल जाण्यासाठी डायरेक्टली असं जाणार आहे का, हॉरिझॉन्टली जाऊ शकतोय का, जाऊ शकत नाही. त्याला मूव्ह होण्यासाठी काय करावं लागेल, आता इथून असं का नाही झालं, याच्यामध्ये काय आहे, तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी आहे. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय करतोय, या जो सॅटेलाइट आहे त्याला काय करतोय, आतमध्ये ओढून घेतोय. ओढून घेतल्यानंतर तो पॉईंट काय होईल, आतमध्ये असेल. इथे आल्यानंतर देखील तो असा मूव्ह होणार आहे का, नाही होणार. असा जरी मूव्ह होईल का, नाही होणार. तो काय होईल, आतल्या साईडला होणार. म्हणजे या पद्धतीने काय होतोय, तो मूव्ह होणार. या पद्धतीने काय होणार आहे, तो अर्थच्याच अराउंडली तो काय होणार आहे, सॅटेलाइट आहे तो मूव्ह होतो. ही जी व्हेलॉसिटी आहे, ही जी व्हेलॉसिटी आहे यालाच म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. क्रिटिकल व्हेलॉसिटी अर्थच्या अराउंडली जी मूव्ह होतं त्यालाच त्या ऑर्बिटला म्हणतो आपण क्रिटिकल ऑर्बिट किंवा क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि जर इकडे जाणार असेल तर ती काय असणार आहे, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी. आता तेच आपण केसेस वरून बघणार आहोत. वेगवेगळे केसेस दिलेत, 5 केसेस आहेत त्याच्यामध्ये प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट मध्ये. पहिली केस कोणती येते, तर VH इज लेस दॅन VC. म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन VC. जर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज लेस दॅन म्हणजेच काय, हॉरिझॉन्टल आताच आपण बघितलं त्या पॉइंट मध्ये काय आहे, तर हा आहे तो अर्थ आहे. इथे तुम्हाला डायग्राम काढलेलीच आहे बघा. हा आहे तो काय आहे, अर्थ घेतलेला आहे आपण. अर्थ पासून लॉन्च करण्याचा पॉइंट म्हणजे प्रोजेक्शनचा जो पॉइंट आहे तो कोणता आहे, इथे P चा पॉइंट घेतलेला आहे आपण. हा, P चा पॉइंट घेतल्यानंतर आपण पहिली केस बघतोय. पहिल्या केस मध्ये काय सांगितलेलं आहे, तर VH इज लेस दॅन VC. आपण आताच पाहिलेल्याप्रमाणे इथे आपण काय बघितलेलं, तर याच्यावरती हॉरिझॉन्टल हा ऑब्जेक्ट गेला का, गेलेला नाही. त्याच्यामध्ये काय गेलेला आहे, तो क्रिटिकल व्हेलॉसिटी मध्ये चेंज झाला. म्हणजे क्रिटिकल व्हेलॉसिटी कशी आहे, जास्त आहे, आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशी येते, कमी येते. दॅट्स वाय हा मूव्ह होताना तो कसा मूव्ह होतोय बघा, या पद्धतीने होणार. अर्थच्या अराउंडली हा जो सॅटेलाइट आहे तो या पद्धतीने मूव्ह होतो.
म्हणजेच तो कोणत्या शेपमध्ये होतोय तर इलिप्टिकल शेपमध्ये. जेव्हा VH इज लेस दॅन VC म्हणजेच VH हा कसा आहे कमी आहे VC पेक्षा, तेव्हा सॅटेलाइट कोणत्या ह्याच्यामध्ये शेपमध्ये मूव्ह होतोय तर इलिप्टिकल शेपमध्ये मूव्ह होतोय. कोणत्या ह्याच्यामध्ये शेपमध्ये मूव्ह होतोय इलिप्टिकल मूव्ह. आता सेकंड आपण केस बघणार आहे कोणती तर जेव्हा VH इज इक्वल टू VC असेल म्हणजेच काय हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इक्वल टू क्रिटिकल व्हेलॉसिटी, दोन्हीही कशी असणार आहे सेम असेल. तर दोन्हीही सेम असेल तेव्हा हा जो सॅटेलाइट आहे तो कोणत्या पद्धतीने मूव्ह होतो सर्क्युलर. हा जो सॅटेलाइट आहे तो कोणत्या शेपमध्ये मूव्ह होतोय तर सर्क्युलर शेपमध्ये मूव्ह होतोय. तेच जर आपण थर्ड पॉइंट बघितला तर कोणता येतोय VC इज लेस दॅन VH इज लेस दॅन VE. VC इज लेस दॅन VH इज लेस दॅन VE म्हणजेच काय तर क्रिटिकल व्हेलॉसिटी ही जास्त आहे कशापेक्षा तर हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी पेक्षा. आणि हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशापेक्षा जास्त आहे तर एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय एक इन्फिनिटी मध्ये जो पॉइंट जातो त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे एस्केप व्हेलॉसिटी. म्हणजे हा जो ट्रॅव्हल होता इथून जर प्रोजेक्शन मधून आपला सॅटेलाइट बाहेर जात असेल तर तो काय होतोय इन्फिनिटी मध्ये जातो, परत काय होतो तो आतल्या बाजूला येतोय, नंतर मूव्ह होताना तो काय होतोय या पद्धतीने तो काय होतोय क्रिटिकल व्हेलॉसिटी देखील आहे. क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा पण कमी कशाची क्रिटिकल व्हेलॉसिटी याच्यामध्ये जास्त आहे, त्याच्यापेक्षा कमी थोडी आहे ती कोणती आहे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, आणि त्याच्यापेक्षा पण कमी कोणती आहे एस्केप व्हेलॉसिटी आहे. दॅट्स व्हाय हा जो मूव्ह होतोय तो देखील शेप कोणता येतोय इलिप्टिकलच येतोय. तो देखील शेप कोणता असणार आहे इलिप्टिकल असणार. आता फिफ्थ केस आहे ती कोणती आहे तुमची प्रोजेक्शनची. आपण जे लॉन्च करतोय की नाही ते लॉन्च कोणत्या पद्धतीने आपण करू शकतो, कोणत्या केसेस करून बघतोय तर VH इज इक्वल टू VE. VH इज इक्वल टू VE म्हणजेच आपण काय म्हणतोय हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू एस्केप व्हेलॉसिटी. हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असणार आहे एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटीच्या इक्वल टू हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी असणार. मग आपल्याला जर इथून जर सॅटेलाइट गेलं तर एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे आपण काय म्हणतो तो इन्फिनिटीकडे मूव्ह होतोय. म्हणजे हा पॉइंट आहे तो काय झाला इन्फिनिटीकडे मूव्ह झाला. आणि इथून जो एस्केप व्हेलॉसिटी पण हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी इक्वल आहे म्हटल्यानंतर तो काय येणार आहे याच पद्धतीने येणार. तो क्रिटिकल स्पीड मध्ये येणार आहे का येणार नाही. दॅट्स व्हाय इथं जो शेप आलेला आहे तो जो शेप आहे तो तुमचा असणार आहे पॅराबोला शेप. तो जो शेप आहे तो कोणता असणार आहे पॅराबोलाचा शेप. म्हणजे VH इज इक्वल टू काय आला VE आला. आता ते जर नेक्स्ट केस आपण बघितली ती कोणती येते VH इज ग्रेटर दॅन VE. म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी पेक्षा पण VH म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी कशी आहे जास्त आहे. मग हा जो सॅटेलाइट आहे तो कोणत्या पद्धतीने होणार या पद्धतीने हा लॉन्च होणार आहे तो कोणत्या या पद्धतीने लॉन्च होणार. हा जो डायरेक्शन आलेली आहे ही कोणती असणार आहे तुमची तर हायपरबोलाची. ही जी डायरेक्शन आलेली आहे ती कोणती आहे हायपरबोला. तुम्ही हायपरबोला पॅराबोला मॅथ्स मध्ये शिकला असाल त्याच्यावरूनच हा जो पॉइंट येतो तो कोणता असणार आहे पॅराबोलाचा असणार आहे. हा असेल तो कोणता असणार आहे हायपरबोला डायरेक्शन मध्ये येणार. म्हणजे सॅटेलाइट आहे ते आपण वेगवेगळ्या पद्धतीने लॉन्च करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा जर VH इज लेस दॅन VC असेल हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी ही क्रिटिकल व्हेलॉसिटी पेक्षा जास्त असेल कमी असेल ग्रेटर असेल तर काय येणार आहे ते इलिप्टिकल शेप येणार. नंतर VH इज इक्वल टू VC असेल तर काय येणार आहे सर्क्युलर शेप असणार आहे. त्याचा जो होण्याचा सॅटेलाइटचा आहे तो कसा असणार आहे सर्क्युलर शेप असणार आहे. VC इज लेस दॅन VH इज लेस दॅन VE असेल तर त्याचा शेप कोणता येतोय इलिप्टिकल शेप येतोय. आणि जेव्हा VH इज इक्वल टू VE असेल तेव्हा कोणता येतोय तर पॅराबोलाचा शेप येतोय. आणि त्याच्यानंतर जेव्हा VH इज ग्रेटर दॅन आपण VE म्हणतोय तेव्हाच कोणता येणार आहे हायपरबोला मध्ये ते सॅटेलाइट मूव्ह होणार आहे. ओके, इथे तुम्हाला प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइटचे डिफरंट केसेस मी सांगितलेले होते. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले होते एस्केप व्हेलॉसिटी, अर्थ सॅटेलाइट म्हणजे काय, सॅटेलाइट म्हणजे काय, अर्थचे टाइप, सॅटेलाइटचे टाइप किती असतात ते आपण बघितलेलं होतं. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट म्हणजे काय हे पॉइंट आपण बघितले. प्रोजेक्शन ऑफ सॅटेलाइट म्हणजे जो लॉन्च करण्यासाठी सॅटेलाइट यूज करतात कशा पद्धतीने लॉन्च केली जातात त्याच्यामध्ये डिफरंट केसेस आपण बघितलेल्या होत्या. त्या केसेस आज आपण डिस्कस केलेले आहेत.
ओके, हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. इथे मी थांबते. नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके,